नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉग मध्ये। तारीख आहे आजची 26 जून आणि आपण निघालोय सकाळचे वाजले 2:35 3 वाजताची आपण रिझर्वेशन घेतली शिवार चौकातनं। तर आलाय आपल्याला लोकेशन मॅप आलाय। गॅस भरायची गरज नाहीये, गाडी CNG आहे, 429 रुपयाला आहे एअरपोर्टची। तो आता 2-3 दिवस झाले बघतोय का एअरपोर्टला गाड्या भरपूर वाढल्यात अचानक। काल जवळपास 350 कॅब होत्या गोच्या, इंटरसिटीच्या 400 कॅब होत्या सकाळी। तर काय माहिती 2-3 दिवस झाले जास्त गाड्या दिसतात आहेत, त्यासाठी थोडंसं व्यवस्थित काम करावं लागणार आहे। तर निघालो आता आपण लोकेशनला। 430 म्हणल्यावर 400 रुपये तर फर्स्ट राईडचे आपल्याला भेटतील आणि उबेरकडनं आहे फर्स्ट राईड, तर रिटर्नची भेटावी असं एक आशा आहे। तर बघूया, सध्या ते पण होत नाहीये। तर काल आम्ही घेऊन गेलो होतो एअरपोर्टची, ओलाकडनं घेऊन गेलो होतो मीटर प्रमाणे। तर आज मीटर प्रमाणेच रेट आहे, त्याच्यामुळे गरज नाही कस्टमरला विचारायची आणि रिझर्वेशन ट्रिप आहे त्यामुळं रेट व्यवस्थित आहे। 21 रुपये प्रमाणेच रेट आहे। 19-19.5 किलोमीटरचे 429 रुपये। सो बघूया आता एअरपोर्ट पासून आपण कुठं जातोय। आपण एअरपोर्टला सोडले कस्टमरला, 430 रुपये बिल झालं आणि 409 रुपये आपल्याला दिले। समजा 410, तिकडे काय 300 कॅब दाखवत होत्या। सो मी आलो स्टेशनला, इथे एक रावेची आली होती, कस्टमरला विचारलं आपण मीटरनुसार, नाही बोलले, कॅन्सल झाले ती राईड। तर आपण आता बघूया पुढच्या राईडसाठी थांबतो ते की ती दापोडी 9 किलोमीटर 180 रेट आहे। पण 2 ट्रिप आपल्या कॅन्सल झाल्या उबेरचे, मीटरनुसार काही येत नव्हतं कस्टमर। शेवटी ओलाचे 282 रुपये आपण बोचरीचे घेऊन आलोय लांडेवाडी आणि आता सोडलंय। आता आलोय इथं, तर म्हटलं गॅस भरून घ्यावा, 4 गाड्या खाली बसलाय, तर थांबलोय गॅस भरायला रांगेमध्ये। तर बघा 200-250 रुपयाचाच गॅस बसेल आणि इथनं बघूया कुठं जातोय आपण। 692 रुपयाचं काम झालंय। आलोय आपण इथं प्लॅटफॉर्म नंबर 6 ला, ट्रिपच पडत नव्हत्या। सो उबेरकडनं आली, जी आली ती घेतली आणि निघालो स्टेशनला। आता प्लॅटफॉर्म नंबर परत 1 ला जातो। 260 रुपये काहीतरी दिले त्या ट्रिपचे आपल्याला। तर बघूया, कमी भेटलाय फेअर, पण आता काय करू शकत नाही, बराच वेळ झाले थांबलो होतो। 700, 760 वगैरे आपलं 960 वगैरे आपलं अर्निंग झाले। तर आता इथनं आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जाऊया। गॅस भरलाय, 232-33 रुपयाचा गॅस बसलाय। तर ठीक आहे, बघूया किती काम होते आज राईडच पडत नाही सगळ्यांना। 2-3 मित्र जे आहेत, तर मला उबेरकडनं राईड आली होती मारुंजी। तर स्टेशन पासून 22 किलोमीटर दाखवलं। तर मुलांनी त्यांच्या आई आणि मावशीसाठी काहीतरी केली होती वाटतं। तर त्यांना आपण सांगितलं की असं आहे, मीटरनुसार जावं लागेल, कारण रेट 300 रुपये दाखवलाय फक्त 22 किलोमीटरचा। तर नाही हो त्यांना सांगितलं, एक्सप्लेन केलं व्यवस्थित। तर म्हणले 20 रुपयांनी घ्या। म्हटलं माझा रेट नाहीच आहेत, गव्हर्नमेंटचे रेट आहेत। 21 रुपये प्रमाणे जे बिल होईल 462 तेवढं मला द्या, काही प्रॉब्लेम नाही। लेडीज होत्या, सामान जास्त होतं, थोडी मदत केली बॅग वगैरे ठेवायला। तर एजेड होत्या। तर ठीक आहे, सोडल्या आता जवळपास 44-45 मिनिटं लागलेत मारुंजीला, म्हणजे एक्झिरविया जो लक्ष्मी चौकातनं राईड घेतो आपण हिंजवडीत, तर तिकडनं आहे। तर कस्टमरला सोडल्या आता, तरी त्या लेडीजच्या 400 रुपये घ्या असं बोलत होत्या। म्हणजे लेडीज आहेत शेवटी, त्यांना असं वाटतं जास्त घेतली, त्यांना माहिती नाही त्या गोष्टी, त्यांच्या मुलाला कळलं। तर ठीक आहे, 460 रुपये आपण घेतले आणि निघाले। आता इथनं जवळपास 1.5-2 किलोमीटर मोकळं जावं लागेल। थोडा कच्चा रस्ता आहे, गावात आहे वाटतं मारुंजी, मी कधी आलो नाही या साईडला। सिंगल रस्ता आहे, गाडी जाईल असाच रस्ता आहे। तर सोडलंय आपलं, झाले 1390 रुपयाचं काम। तर आणि आपल्या 4 ट्रिपा झाल्यात, उबेरच्या 2, ओलाच्या 2, रॅपिडो काय झाली नाही सक्सेस। तर निघलोय आता इथनं आपण मेन रोडला, बघूया आणि इथनं पुढे जातोय बघूया। थोडंसं थांबल मी, कंटिन्यू गाडी चालवतोय। तर फ्रेश होऊ, चहा वगैरे कुठे घेतला तर चहा घेऊ आणि पुढे कंटिन्यू काम करूया। हे बघा, असा सिंगल रस्ता आहे, एक सिंगल गाडी फक्त जाईल ना। तर ठीक आहे, गावातच आहे आतमध्ये मारुंजीमध्ये। नगरपालिका असावी माझ्या हिशोबाने। काल पेपरला होतं की नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेत ऍड करणार, समावेश करणार आहे यांचा। तर बघूया आता कुठे जातोय आपण।
नाश्ता केला आपण आणि आता कोकणी चौकात आलोय, तरी पण ट्रिप पडत नाही. पडतात येतात 8 रुपये 10 रुपयाच्या रेटनी, तर एखादी व्यवस्थित रेटसाठी आपण वाट बघतोय. आपण पिंपरी सौदागर पर्यंत आलो होतो पूर्ण. नंतर आपल्याला ट्रिप आली स्टेशनची 271 रुपये. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कस्टमरने कॅन्सल केली. फक्त 200 मीटर राहिलं होतं. मला डाऊट आला कारण रोड कच्चा होता. मला थोडंसं वेगळं काय वाटलं काय माहिती. यावेळेस मी फोन केला, रिंग वाजल्या, परत फोन केला, कस्टमरने ऍक्सेप्ट नाही केलं. तर आपण कस्टमरला कॉल केला, कस्टमरने काय पिक नाही केलं. तर आपल्याला त्याचे 22 रुपये कॅन्सलेशनचे मिळाले. तर तिथनं आपण थोडं पुढे गेलो. आपले मित्र 1-2 जण थांबले होते. सकाळपासून ट्रिप नव्हतं. एक जण तर एअरपोर्टला गेला आणि कस्टमरने कॅन्सल केले. 1.5 तास तिथं वेट केल्यानंतर पुढची राईड पडली. तिथून मग आपल्याला राईड आल्या. नंतर मग आपण थांबलो आणि पुढं नंतर एक आली आपल्याला भोसरी इंद्रायणनगर. भोसरी इंद्रायणनगरची घेतली आणि ती कस्टमरने कॅन्सल केली. म्हणजे आज 2 माझ्या राईड कस्टमरने कॅन्सल केल्यात. आणि नंतर आपल्याला आली रेल्वे स्टेशन आगरकर नगर, कल्पतरूपासनं 270 रुपये. ती राईड आपण पूर्ण केली आणि तिकडनं नंतर आपण थांबलो होतो स्टेशनच्या इथं. पाऊस लागला. पाऊस लागल्यानंतर आपल्याला परत थोडा वेळ आपण फ्रेश वगैरे झालो आणि तिथनं आपल्याला मोशीची राईड आली. मोशी म्हणून दाखवलं. तर मोशीमध्ये स्पाईन रोडला होतं 19 किलोमीटर 458 रुपये. तर ती आत्ता राईड आपण पूर्ण केली. जवळपास 2070 का 80 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. आणि इथनं आता आपण गॅस भरू आणि घरी निघूया, कारण आज टाइमपास खूप झालेला आहे. तर इथनं आपण आता डायरेक्ट घरी निघूया. तर आज आपल्या रॅपिडोची 1, ओलाच्या 4, ओलाचे 3 आणि उबेरचे 3, 7 एक राईड आपल्या पूर्ण झाल्यात. थोडं टाइमपास झाला आज म्हणता येईल, कारण ट्रिपच नव्हते आज. आणि एअरपोर्टला भरपूर कॅब होत्या, स्टेशनला भरपूर कॅब होत्या. म्हणजे एक मूड असं झालता का आता नाही जायचं, घरी जायचं, म्हणून भोसरीची राईड घेतली. इंद्रायणनगर ती कॅन्सल झाली आणि मला स्टेशनची राईड पडली. नाहीतर मग मी आज ड्रॉप घ्यायचा विचार केला होता. पण ठीक आहे, एव्ही 2080 वगैरे काम झालं आपलं, तरी पण नाही म्हणण्यापेक्षा. तर आता टाइम झालाय जवळपास 11. आता गॅस वगैरे भरून 11:30 पावणे 12 पर्यंत आपल्याला आपण घरी पोहोचू. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.